ते नॅचरल सुरुवात करते। म्हणजे नुकतीच आता चैत्र नवरात्र होऊन गेली। आपल्याला माहिती की चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र नवरात्र सुद्धा होऊन गेली आहे आणि आता लवकरच चैत्र पौर्णिमा सुद्धा येणार आहे। त्यामुळेच आता ज्यांना कोणाला चैत्र नवरात्रीमध्ये कुठल्याच सेवा करायला जमलं नाही, आई भगवतीच्या कुलदेवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तिचा कुठला कुळाचार, कुठली सेवा, नामस्मरण, आरती, ओटी भरणे ह्या सर्व गोष्टी तुमच्या राहून गेल्या असतील तर काळजी करायचं कारण नाही, कारण की आता लवकरच आपली चैत्र पौर्णिमा येणार आहे। ही चैत्र पौर्णिमा कधी असणार आहे, कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे आणि या चैत्र पौर्णिमेला आपण कुळाचार असेल किंवा सेवा कशा पद्धतीने करू शकणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी अतिशय प्रभावी एक सेवा सुद्धा सांगणार आहे। ती सेवा काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती याच्या वेळी देणार आहे। आणि हो, आपल्याला जो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला खूप जण उपवास असतो, तो उपवास देखील कधी करायचा आहे याबद्दल देखील मी याच्या वेळी सांगणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, चैत्र पौर्णिमा खूप प्रभावी पौर्णिमा आहे। आपल्यास माहिती असेल की चैत्र महिना जो आहे तो पूर्ण महिनाच खूप जास्त महत्वाचा असतो, कारण की चैत्र महिन्यामध्ये आपल्यास माहिती आहे किंवा नवीन मराठी वर्ष सुरू होत असतं, चैत्र नवरात्र चालू होते, सोबतच आपल्या आता येणारी पुण्यतिथी सुद्धा आहे जी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी, ती चैत्र कृष्ण त्रयोदशी या दिवशी आलेली आहे। त्यामुळे चैत्र महिना खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी। फक्त सेवा, नामस्मरण, भरभरून सेवा, पुण्य कमवण्याचा हा महिना म्हणायला हरकत नाही। तर आता सगळ्यात प्रथम आपण बघूया की आता चैत्र पौर्णिमा कधी चालू होते आहे, कधी संपणार आहे। खूप लोकांना भ्रम आहे, कारण की 1 एप्रिल आणि 2 एप्रिल या दोन्ही तारखेला पौर्णिमा कॅलेंडरमध्ये दाखवली गेलेली आहे। पण मी तुम्हाला एक्झॅक्ट पौर्णिमा कधी चालू होते आहे, कधी संपणार आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे, आणि खूप लोकांना कन्फ्युजन आहे। त्यामुळेच आपला आई भगवतीचा किंवा 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असेल, तिचा कुळाचार कधी करायचा आहे, तिच्या सेवा कधी करायची आहे आणि प्रभावी सेवा कधी करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची, ते पण तुम्हाला कळून जाईल। तर सगळ्यात महत्वाचं, चैत्र पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो बुधवारी 1 एप्रिलला, त्या दिवशी बुधवार आहे, त्या दिवशी सकाळी 7:07 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे। परत सांगते, 1 एप्रिल 2026 बुधवार या दिवशी सकाळी 7:07 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे। ते 2 एप्रिल 2026 गुरुवार या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे आणि या दिवशी पौर्णिमा समाप्ती सकाळी 7:42 होणार आहे। त्यामुळे 1 तारखेला दिवसभर पौर्णिमा तिथी ही असणार आहे आणि 2 तारखेला सकाळी 7:42 पावणे 8 वाजता ही तिथी संपून जाणार आहे। तर मी एक सांगेल की ज्यांना कोणाला पौर्णिमेचा उपवास असतो त्यांनी 2 तारखेला उपवास करायचा आहे, कारण की 2 तारखेची जी तिथी आहे पौर्णिमेची ती सूर्योदय पाहते, त्यामुळे 2 तारखेला आपला उपवास करायचा आहे। आणि आपला जे काही समजा 2 तारखेला पौर्णिमा तिथी तर आहेच, पण ती लवकर सकाळी पावणे 8ला संपून जाईल। त्यामुळे जर तुम्हाला कुळाचार करायचा असेल आई भगवतीचा, म्हणजे ओटी भरणे, महानैवेद्य, महाआरती, पुरणपोळीचं नैवेद्य करायचं असेल तर तुम्ही जर तुम्हाला जमत असेल तर 2 तारखेला सकाळी पावणे 8 पर्यंत तुम्ही करून घ्या। नसेल तर सरळ 1 तारखेला दिवसभरामध्ये तुम्ही सर्व कुळाचार, आई भगवतीची ओटी भरणे, सवाष्ण जीव घालणे, कुमारिका जीव घालणे, सेवा करणे, सर्व काही करू शकता, काही हरकत नाही। पौर्णिमा तिथी 1 तारखेला दिवसभर असणार आहे, त्यामुळे सांगते आहे। आता हे कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल, कारण की खूप व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे चुकीच्या पद्धतीने, किंवा संध्याकाळी चालू होते आहे आणि 2 तारखेला संध्याकाळी संपणार आहे, तर तसं नाही आहे। आणि आपलं जे कॅलेंडर आहे, आता काल निर्णय असेल किंवा इतर कॅलेंडरमध्ये तिथी जरा मागे पुढे दाखवली जाते तारखांमध्ये, पण मी तुम्हाला सांगेन किंवा दिंडोरपेठ स्वामी समर्थ हे कॅलेंडर आहे, तुम्हाला दिंडोरपेठ केंद्रामध्ये हे कॅलेंडर सुद्धा भेटून जाईल। ज्यावेळेस आपलं नवीन वर्ष सुरू होतं त्यावेळेस हे कॅलेंडर आपल्याला भेटतात। तर त्याच्यामध्ये एक्झॅक्ट पौर्णिमा कधी चालू होते किंवा कुठलीही तिथी असेल, अमावस्या, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, एकादशी, एक्झॅक्ट कधी चालू होते, कधी संपते, सगळं काही कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं। त्यामुळे तुम्हाला सांगते की 1 तारखेला इथे पौर्णिमा तिथी सकाळी 7:07 चालू होते आणि हनुमान जयंती 2 तारखेला आहे, 2 एप्रिलला, इथे सकाळी 7:42 पौर्णिमा तिथी संपते। त्यामुळे आपल्याला 1 तारखेला दिवसभरामध्ये कुळाचार, सेवा, आरती, सर्व काही, ओटी भरणे, सर्व काही करता येणार आहे। आणि ज्यांचा पौर्णिमेचा उपवास आहे त्यांनी 2 तारखेला ही तिथी सूर्योदय पाहते, त्याच्यामुळे आपल्याला 2 तारखेला उपवास करायचा आहे। हे खूप मोठा प्रश्न होता, कन्फ्युजन होतं, ते क्लिअर झालं असेल। आता कुळाचार कसा करायचा हे खूप लोकांना माहिती आहे, तरी सुद्धा सांगते। कुळाचार म्हणजे काय, जसं आपण शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आई भगवतीचा, आपल्या कुलदेवीचा कुळाचार करतो, म्हणजेच काय, अष्टमी किंवा नवमी तिथी असेल त्या दिवशी आपण आई भगवतीचा, त्या दिवशी म्हणजे कन्यापूजन असेल, सवाष्ण जीव घालणे असेल,
पुरणपोळीचं नैवेद्य करणे असेल, पुरणपोळीच्या पुरणापासून केलेले 14 दिव्यांची आरती असेल, तर ह्याचा हा जो असतो कुळाचार असतो. आणि त्याच दिवशी आपण आई भगवतीची ओटी देखील भरत असतो. तिच्या जवळच्या प्रतिष्ठानावर जाऊन आपण किंवा घरामध्ये तिची ओटी भरत असतो. भलेही तुमच्याकडे चैत्र नवरात्रीचे घट बसो किंवा न बसो, तरी सुद्धा आपल्या घरामध्ये कुळाचार हा झालाच पाहिजे चैत्र नवरात्रीचा. असं काही पद्धत नाही किंवा खूप जणांकडे शारदीय नवरात्राचे सुद्धा घट बसवले जात नाही, गावी बसवले जातात. पण त्या ज्या शहरामध्ये राहतात ताई, त्यांना इच्छा होते की आम्हाला काहीतरी सेवा करायची आहे, काहीतरी आम्हाला करायचंय. मग तुम्ही शहरामध्ये जरी तुमच्या घरामध्ये घट बसत नाहीये, शहरामध्ये गावाकडे बसतोय, तरी सुद्धा शहरातल्या स्त्रियांनी सुद्धा तुम्ही देवी आईची ओटी भरा. जिथे जवळपास देवीचं मंदिर असेल घरामध्ये तुम्ही भरू शकता, काही हरकत नाही. कुमारिका जेवण तुम्ही सुद्धा करू शकता, सवाष्ण जेवण तुम्ही सुद्धा घालू शकता, काही सुद्धा हरकत नाही. घरामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य करावा, आरती करावी, काही हरकत नाही. देवी आई म्हणणार आहे का की बाई तू इथं कशाला केलं, गावी गड बसला आहे तू इथं कशाला केलं? तसं काही नाही. प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण, मी सांगेल की बा प्रत्येक जण आई भगवतीची सेवा करू शकतं, प्रत्येक जण आई भगवतीची ओटी भरू शकतं, काही सुद्धा त्याच्यामध्ये अडचण नाही. हे कळालं असेल. आता कुळाचार तुम्हाला कळाला असेल, तर त्यानंतर आता आई भगवतीचे ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये कुठली सेवा करायला जमलं नसेल, त्यांनी आवर्जून चैत्र पौर्णिमा तिथी म्हणजे 1 तारखेला तिथी सुरू झाल्यापासून ते 2 तारखेला सकाळी तिथी संपेल त्यापर्यंत तुम्ही किंवा 1 तारखेला दिवसभरामध्ये का होईना श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा आवर्जून पाठ करावा. 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असेल तिच्यासाठी स्मरणार्थ हा पाठ आहे, ही पोथी आहे आणि अतिशय प्रभावी आहे. खरंच सांगते, आई भगवतीची अतिशय मोठ्या प्रमाणात ऊर्जा जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच याचा एक पाठ तरी करावा. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही जेव्हा तुम्हाला इच्छा होईल त्या दिवशी तुम्ही सुद्धा हा पाठ करू शकता. पण चैत्र पौर्णिमा खूप प्रभावी पौर्णिमा आहे आई भगवतीची सेवा करण्यासाठी, त्यामुळे नक्कीच हा दिवस चुकवू नका. 1 दिवस आहे, तो पण मनापासून वेळात वेळ काढून तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत का होईना हा पाठ करा. पण हा पाठ करताना जेवण करून पाठ करू नका, एवढंच माझी विनंती आहे. थोडंच पहा तुम्ही चहा घेतला, नाश्ता केलं, एखादं ज्यूस वगैरे घेतलं तरी चालेल, पण प्रॉपर जेवण करून हा पाठ करायचा नाही आहे. महिलांनी घरातल्या कुमारिकांनी, घरातल्या सवाष्ण स्त्रियांनी, घरातल्या कुलस्त्रियांनी आवर्जून या पोथीचा या दिवशी पाठ नक्कीच करा. भरभरून आशीर्वाद तुम्हाला कुलदेवीचा मिळणार आहे. आणि आपणास तर माहितीये की आपली सांसारिक प्रगती जी काही होत असते किंवा कुटुंबाची जी काही प्रगती होत असते किंवा जे काही शुभ कार्य घरात घडत असतात, ते सर्व काही कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद सोबत असेल, पितरांचा आशीर्वाद सोबत असेल, तरच आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये चांगलं होत असतं. म्हणून सांगते आहे. त्यामुळे ह्याचा एक पाठ नक्कीच करायचा आहे. आणि ह्याचा पाठ करणं म्हणजेच काय, अवतरणिकापासून, आता ह्याचा पाठ करणं म्हणजे काय, सुरुवातीला देवघरासमोर आसनावर बसायचं आहे, धूप दीप लावायचा आहे. स्त्रियांनी पारंपरिक पोशाख घालायचा आहे, पंजाबी ड्रेस घाला, डोक्यावर ओढणी घ्या, साडी घाला, डोक्यावर ओढणी घ्या, पण केस मोकळे सोडून पाठ वाजायचा नाही, केस बांधून पाठ वाजायचा, काळे वस्त्र घालायचे नाही, याची काळजी घ्यावी. कपाळी कुंकू असावं, हातात हिरव्या बांगड्या असाव्या आणि आपले जे काही अलंकार असतात ते अलंकार परिधान करून आपल्याला हा पाठ करायचा आहे. अजून एक गोष्ट, हा पाठ करत असताना आपल्याला सर्वप्रथम स्वामींची एक माळ करावी, 99 मंत्राची एक माळ करावी आणि त्यानंतर पाठाला सुरुवात करावी. पाठ कुठून वाचायचा आहे, तर तुम्हाला हा पाठ वाचत असताना फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे नाही. या पोथीमध्ये 13 अध्याय, 13 अध्याय फक्त वाचायचे नाही, तर आधी स्वामी स्तवन म्हणायचं आहे, प्रार्थना, एक माळ स्वामींची, एक माळ 99 मंत्र, आणि त्यानंतर अवतरणिकापासून ते क्षमा याचनापर्यंत, शेवटच्या क्षमा याचनापर्यंत आपल्याला पूर्ण हा वाचल्यानंतरच पाठ पूर्ण होत असतो. त्यामुळेच असा हा पाठ करायचा असतो, एका बैठकीतच करायचा आहे. मग अर्धे आता वाचते अर्धे नंतर असं नाही. त्यामुळे खरं सांगते, ज्यांचा कोणाचा कुळाचार राहिला असेल, सेवा राहिला असेल, त्यांनी नक्कीच या दिवशी कराव्या. आणि अजून एक गोष्ट सगळ्यात प्रभावी ती म्हणजेच काय, आता कुमारिकांना तुम्ही एक कुमारिका जर जीव घातली, एक सवाष्ण जीव घातली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. हे पण मी तुम्हाला सांगते. आता या दिवशी चैत्र पौर्णिमा खूप प्रभावी पौर्णिमा आहे. ज्यांनी कोणी आजपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं नसेल, तर नक्की सांगेल की आता नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन मराठी वर्षाच्या सुरुवातीचीच ही पहिलीच पौर्णिमा आहे, चैत्र पौर्णिमा. त्यामुळेच पहिल्या महिन्यातली पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमा. त्यामुळे या प्रभावी पौर्णिमेच्या दिवसापासून जर तुम्हाला वाटत असेल घरामध्ये धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं, घरात आलेला पैसा टिकून राहावा, घरामध्ये आलेलं धनधान्य टिकून राहावं, त्यामध्ये बरकत व्हावी, घरातल्या व्यक्तींची म्हणजे मिस्टर असेल किंवा मुलं शिक्षणामध्ये असतील किंवा जॉबला असतील, तर सगळ्याच बाजूने आपली सांसारिक प्रगती होण्यासाठी आपल्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरात सत्यनारायण पूजन करायला विसरू नका. सत्यनारायण पूजन अतिशय प्रभावी सेवा आहे. खरंच सांगते, तुमच्या जशा जशा पौर्णिमा होतील आणि त्या पौर्णिमा करत करत प्रत्येक महिन्याची या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत तुम्ही गेला
आणि असं करत करत 12 पौर्णिमा ज्यावेळेस होतील तुम्हाला आपोआप अनुभव आलेले असतील. आणि असं नाही की या दिवशी उपवास करायलाच पाहिजे, पौर्णिमाचं म्हणजे सत्यनारायण पूजन करायचं म्हणजे असं काही नसतं. जे आता काही लोक फक्त पौर्णिमेचा उपवास करतात, त्यांचा तो उपवास ठीक आहे, ते यथाशक्ती आहे, तुम्ही करायचं किंवा नाही न करायचं. पण असं काही कंपल्शन नाहीये की सत्यनारायण पूजन करायचं म्हणजे उपवास करायला पाहिजे, असं काही कंपल्शन नाही आहे. मी खरं सांगते, सत्यनारायण पूजन करा, अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. एक प्रकारे सत्यनारायण देवतेचं पूजन तुम्ही प्रत्येक महिन्याला करत असता, त्यामुळे सांगते. आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण देवता म्हणजे विष्णूंचं पूजन ज्या घरामध्ये होतं, सत्यनारायण देवता आणि विष्णू देवता हे काही वेगळं नाही आहेत, विष्णूंचं स्वरूप आहे. त्यामुळे विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये भरभराट होतच असते. म्हणून सांगते, हे डोक्याला कर्ज वाढलेलं आहे किंवा कर्ज कमी होत नाही आहे, वाढतच चाललं आहे, तर अतिशय प्रभावी सेवा आहे. असं नाही की सत्यनारायण पूजन केलं की लगेच आपल्याला करोडो रुपये मिळतील किंवा कर्ज एकदमच नाही पूर्णपणे संपून जाईल असं नाही. पण त्या कर्ज फेडण्यासाठी जो मार्ग हवा असतो, चांगले मार्ग हवे असतात, ते आपल्याला आपोआप मिळायला सुरुवात होऊन जात असते. घरामध्ये आरोग्य उत्तम राहतं, धनधान्य टिकून राहतं, सुख समृद्धी नांदते, घरामध्ये शांत वातावरण राहतं आणि सोबतच घरात आलेला पैसा जो आपण कष्टाने कमवून आणतो आहे तो घरात टिकून राहतो आणि त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. हे त्याची फलश्रुती आहे सत्यनारायण देव पूजनाची. आणि सोबत आपण घरामध्ये जे काही धनधान्य आणलेलं असतं त्याचं सुद्धा पूजन या सत्यनारायण पूजनामध्ये होत असतं. त्यामुळे एक प्रकारे त्या धान्यावरती संस्कार होत असतात. ही पण एक त्याच्या मागचा उद्देश असतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायचं आहे. आता पौर्णिमा तिथी आपल्याला कळाली, पण आता सत्यनारायण पूजन कधी करायचं, तर तुम्ही 1 तारखेला दिवसभरात म्हणजे सकाळी 7:07 1 तारखेला पौर्णिमा तिथी चालू होते, तेव्हापासून ते तुम्ही पौर्णिमा तिथी संपेपर्यंत सत्यनारायण पूजन करू शकता. त्यातल्या त्यात सगळ्यात सुवर्ण योग किंवा म्हणजे वेळ सांगितली आहे ती आपल्या केंद्रामध्ये, किंवा तुम्ही पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून संपेपर्यंत ज्या प्रदोष काळामध्ये पौर्णिमा तिथी चालू असते, त्या प्रदोष काळामध्ये जर तुम्ही सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं तर अतिशय उत्तम. त्या टायमिंगला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, श्री विष्णूंचं आगमन होत असतं, म्हणून आपण त्या टायमिंगमध्ये हे पूजन करायचं असतं. त्यामुळे जर तुम्हाला इच्छा असेल प्रदोष काळात पूजा करायची सत्यनारायण पूजन, तर तुम्ही 1 तारखेला संध्याकाळी तुम्ही हे सत्यनारायण पूजन करू शकता. ज्यांना शक्य नाही संध्याकाळी, त्यांनी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत करावं. आणि त्या सत्यनारायण पूजनासाठी आपल्याला ही पोथी लागणार आहे बघा. 15 रुपयाची ही पोथी आहे, अतिशय प्रभावी आहे. या पोथीमध्ये सर्व साहित्य, तुम्हाला त्याच्यामध्ये 5 अध्याय, पंचोपचार पूजन कसं करायचं आहे, साहित्य कसं मांडायचं आहे, आरती आणि दुसऱ्या दिवशी पूजा कशी उचलायची आहे, उत्तर पूजा कशी करायची, याबद्दल संपूर्ण माहिती पोथीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे 15 रुपयाची पोथी आणून घ्या. दिंडोरपल्ली स्वामी समर्थ केंद्रामध्ये भेटून जाईल, किंवा तुम्हाला पोथी हवी असेल तर मी ते नंबर पिप करते, तिथून तुम्ही ती पोथी मागवू शकता. पण मी खरं सांगते, पोथी आपल्या घरामध्ये असणं खूप गरजेचं आहे. अतिशय साध्या, सोप्या आणि कमी खर्चामध्ये होणारे सत्यनारायण पूजन आहे, पण खूप काही आपल्याला देणाऱ्यातलं आहे. त्यामुळे सांगते आहे, ज्यांचा कुळाचार राहिला त्यांनी नक्कीच चैत्र पौर्णिमेला कुळाचार करावा, सेवा करावी आई भगवतीची. असं नको व्हायला की आपल्याकडून सेवा राहून गेली, वाटायला म्हणजे वाटू नये यासाठी सांगते आहे. आणि सत्यनारायण पूजन सुद्धा आपल्याला करायचं आहे. ज्यांनी सुरू केले नसेल त्यांनी या पौर्णिमेपासून नक्कीच सुरुवात करा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. दांडगा अनुभव करोडो लोकांना येत आहे, तुम्ही सुद्धा अनुभूती घ्या, मी असं हात जोडून तुम्हाला विनंती करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती कळाली असेल, तरी सुद्धा काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी 100% त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. श्री स्वामी समर्थ.